हॅलो, नमस्कार. तर चला आज बनवूयात अवघ्या 5 मिनिटात तयार होणारी गवारची चमचमीत भाजी. तर इथे मी पाव किलो गवारच्या शेंगा घेतल्या आहेत आणि त्याला बघा अशा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये तोडून घ्यायच्या. आता फोडणीसाठी आपल्याला लागेल एक मीडियम साईजचा कांदा. तो मी अशा पातळ स्लाइसमध्ये लांबट चिरून घेतला आहे आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट लागेल. एक छोटा चम्मच आलं लसूण पेस्ट आणि बघा 5 ते 6 इथे मी अख्ख्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. आता इथे बघा सगळ्यात आधी आपल्याला या गवारच्या शेंगा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत 1 ते 2 वेळा, कारण त्याच्यावर लावलेली औषधं धूळ वगैरे सगळी निघून जाते. तर बघा अशा प्रकारे मी इथे 2 वेळा शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. तर आता करूयात फोडणीची तयारी. ही भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. तर बघा इथे मी छोटा कुकर घेतला आहे आणि त्याच्यामध्ये 1 ते 2 चम्मच तेल टाकायचं. आता तेल गरम होऊ देऊयात आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरे भाजून झाल्यानंतर आता हे आपण ज्या लसूण पाकळ्या घेतल्या होत्या त्या टाकायच्या आणि हे लसूण पाकळ्या छान लाल होईपर्यंत परतून घ्यायच्या. गवारच्या भाजीमध्ये अख्खा लसूण टाकला ना तर त्याला एक छान फ्लेवर येतो. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तर बघा आता हा कांदा टाकूयात आणि कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे आपल्याला. गवारच्या शेंगाला त्याची स्वतःची अशी थोडीशी तुरट चव असते, तर कांदा टाकल्याने ती चव बॅलन्स व्हायला मदत होते. तर बघा अशा प्रकारे लाल होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा. आता आपण ही आलं लसूण पेस्ट टाकूयात. आलं लसूण पेस्ट पण तेलामध्ये छान व्यवस्थित परतवून घ्यायची. तर बघा इथे कांदा, आलं लसूण पेस्ट आणि लसूण व्यवस्थित एकजीव झाला आहे. आता आपण यामध्ये आपल्या आवडीनुसार लाल तिखट, काळा मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि ह्या तेलामध्ये आपल्याला हे मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे. मसाला परतून झाल्यानंतर आता या शेंगा आपण ह्या मसाल्यामध्ये टाकूयात आणि शेंगा आपल्याला 1 ते 2 मिनिट छान या तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत. म्हणजे जे शेंगाला स्वतःची आपली थोडीशी तुरट अशी चव असते तर ती निघून जाईल आणि सगळा मसाला आपल्या या शेंगाला व्यवस्थित लागेल. तर बघा अशा प्रकारे मी सगळ्या शेंगा ह्या मसाल्यामध्ये परतून घेतल्या आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये जो आपण शेंगदाण्याचा कूट घेतला होता तो टाकायचा आहे. तर बघा शेंगदाण्याचा कूट मी इथे शेवटी टाकते, कारण मी शेंगदाण्याचा कूट बनवताना ते शेंगदाणे भाजून नंतर त्याची पावडर बनवली होती. जर तुम्ही कच्च्या शेंगदाण्याचा कूट वापरत असाल तर तो तेलामध्येच टाकायचा, म्हणजे तो व्यवस्थित भाजला जाईल. तर आता इथे आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही, अर्धा ग्लासच पाणी टाकायचं, कारण गवारची भाजी शिजायला जास्त पाणी लागत नाही आणि शिवाय आपण ही भाजी कुकरमध्ये शिजवतोय. तर बघा इथे झाकण लावून आपल्याला मीडियम गॅसवर फक्त 1 शिटी घ्यायची आहे. कुकरची शिटी झाल्यानंतर त्याची पूर्ण हवा जाऊ द्यायची आणि नंतर झाकण काढून घ्यायचं. इथे आपली भाजी तयार झाली आहे. तर बघा अगदी व्यवस्थित शिजली आहे आणि सगळा मसाला व्यवस्थित मिक्स झाला आहे. अजिबात कुठे पाणी नाही आहे. तर तुम्ही पण अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा. ही गवारची भाजी एकदम खायला चविष्ट लागते आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, जाता जाता लाईक करून जा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.